नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य या यूट्यूब चॅनलवर। श्रावण महिना सुरू आहे, त्याबद्दलच्या काही पौराणिक तथ्य आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। मर्कंड ऋषींचे पुत्र मार्कंडेय यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात त्यांनी शिवशंकरांची घोर उपासना केली होती, ज्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली त्यापुढे यमराजही नतमस्तक झाले होते, असा समज आहे। नंबर 2, भगवान शंकर श्रावणात आपल्या सासरी येतात आणि तिथे त्यांचा अभिषेक होतो, असाही एक समज आहे। पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले होते, त्याच वेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती, त्यामुळेच शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे। नंबर 4, पुराणातील उल्लेखाप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास श्रावण महिन्यात फळाची प्राप्ती होते। नंबर 5, शास्त्रात सांगण्यात आल्याप्रमाणे भगवान विष्णू हे श्रावण महिन्यात योग निद्रेत निघून जातात, त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात, त्यामुळे श्रावणात शिवशंकरांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे। तर मित्रांनो, धन्यवाद। तुम्हाला कळलं असेल श्रावणातील काही पौराणिक तथ्य। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या यूट्यूब चॅनलला। अशाच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।